पैसे अमेरिकेतून आणा किंवा स्विस बँकेतून आणा, परंतु थकीत पैसे पनगेश्वर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ द्या. करुणा मुंडे. पानगाव येथे पनगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड पानगाव हा कारखाना विमल ॲग्रो लिमिटेडने विकत घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांचे शेअर्स बुडीत निघाल्यामुळे हे कायम करावेत. कारखाना कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यात यावे. तोडणी वाहतूक ठेकेदार व थकीत ऊस बिलाची रक्कम देण्यात यावी व या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने 9 जुलै रोजी पानगाव रेणापूर महामार्गावर पनगेश्वर कारखान्यासमोर दुपारी 2 ते 4:30 पर्यंत 2.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यास कर्मचारी यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी सुरू असताना स्वराज्य शक्ती सेनेचे संस्थापक करुणा मुंडे यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. कर्मचारी व शेतकऱ्यांना सोबत घेऊन विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला. पानगाव व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखाचे दिवस यावेत या उद्देशाने कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी पानगाव तालुका रेणापूर येथे 25 वर्षापूर्वी पनगेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली. या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून कारखान्यासाठी जमीन कवडीमोल किमतीत दिल्या. कैलासवासी मुंडे असेपर्यंत कारखाना व्यवस्थित चालला, परंतु त्यांच्या पश्चात या कारखान्याला घरघर लागली आणि शेवटी तो आज 2 वर्षापासून बंद अवस्थेत आहे. आणि शेवटी अंबाजोगाई येथील विमल ॲग्रो लिमिटेड कंपनी कुणालाही विश्वासात न घेता परस्पर विकून टाकला. विमल ॲग्रो लिमिटेड कंपनीने कारखाना विकत घेतल्याने कारखान्याचा ताबा घेतला, परंतु शेतकरी सभासदांचे शेअर्स बुडीत निघाल्याने तसेच कर्मचाऱ्यांचे PF, ग्रॅज्युटी व पगार, ऊस पुरवठादार शेतकरी, शेअर्सधारक शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, वाहतूकदार यांचे थकीत असलेले 40 कोटी रुपये देण्यात यावे. या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. यात करुणा धनंजय मुंडे यांची उपस्थिती लाभताच आंदोलन शेतकरी व कर्मचाऱ्यात उत्साह वाढला. यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, माजी सासरे कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी कारखान्याची उभारणी केली. त्यांच्या पश्चात नेतृत्व करणाऱ्यांनी वैद्यनाथ व पनगेश्वर या कारखान्याची केलेली अवस्था पाहून अतिशय दुःख होते. या कारखान्याच्या सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा इशारा देत प्रसंगी सभासद व कर्मचाऱ्यांना घेऊन विधान भवन व मंत्री पंकजा मुंडे यांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा करुणा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. या प्रसंगी मागण्याचे निवेदन कारखान्याचे सरव्यवस्थापक व्यंकट वाकडे यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपटे, जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे शिंगडे यांच्यासह शेतकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर. माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे आपले गोरगरीब कष्टकरी लोकांना न्याय दिला होता, वैद्यनाथ कारखाना, हे कारखाना सगळे उभा केले होते लोकांच्यासाठी, आज त्यांना रोडवरती बसावं लागते. आज खूप मतलब एक मी असं म्हणू शकते की खूप लाज्यास्पद गोष्ट आहे. आमचे जे मुंडे परिवार आहे त्याच्यासाठी खूप लाज्यास्पद गोष्ट आहे. आणि मी क्षमस्वी आहे. आमचा जो परिवार आहे त्याचे कडून मी क्षमस्वी आहे की जी आज गोरगरीब कष्टकरी लोक इतका कष्ट करून आज शेतामध्ये ऊस पेरताय. कारखाना जे नीव आहे, कारखान्याची जी नीव आहे हे तुम्ही लोक आहे, शेतकरी लोक आहे. भारताची जी नीव आहे ते शेतकरी लोक आहे, पण शेतकरी लोकांना न्याय भेटत नाही. आज असे रोडवरती बसावं लागते. त्याच्यासाठी मी क्षमस्वी आहे. आणि आज जसं की हे कारखाना विकलेला आहे, किती मध्ये विकलेला आहे मला माहित नाही, सगळी जानकारी मी काढणार आहे. आणि 33 कोटी 50 लाख
जे आपले कारखान्याचे जे कष्टकरी लोक आहे, कामगार लोक आहे, शेतकरी ऊसतोड कामगार मजदूर आहे, त्यांचे जे थकलेले 33 कोटी जे आहे हे 100% आम्ही घेतल्याशिवाय हे कारखाना जे आहे हे सुरू होऊ देणार नाही, ही माझा शब्द आहे. आणि इथे आज मी इथे आलेली आहे. इथे पर्यंत हायकोर्ट असो, सुप्रीम कोर्ट असो, जोपर्यंत निकाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही हे कारखाना सुरू होऊ देणार नाही. धन्यवाद.